गौरी माते की त्यांचं नवस पूर्ण होते ते घेऊन येतात. किती बी सोन्याचं असलं ते ना खाणार आम्ही भावाजवळ जाणार, हाकेला ढावणारी नवसाला पावणारी. पूर्ण करीन बालकाटावर करे वलुकनाटी वलकू नको आवडता नाही व्हिडिओ. नमस्कार मंडळी, मी मोहित कोली, तुमचा पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या करंजाचा कोली या यूट्यूब चॅनलवरती. तर मंडळी, आज आलोय मी वेसावा कोलीवाड्यामध्ये आणि वेसावा कोलीवाड्यामध्ये गौरी आईचा उत्सव कसा साजरा करतात पारंपरिक पद्धतीने ते आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. आणि आपल्यासोबत आज आहे मर्वे परिवार, पूर्ण मर्वे कुटुंब. तर बघताय गौरी आईला मस्त सजवलेली आहे, मस्त शृंगार केलेला आहे गौरी आईचा, बघा मस्त एकदम. बोला गौराई माते की, एकविरा माते की. तर मंडळी, आत्ताच वारी घेऊन आला आणि त्याच्यात जे सामान होतं तेच आता गौरी आईला नेसवतात. बघा आता मुखवटा लावतात गौरी आईचा. तर आपल्यासोबत आता दिवेश मर्वे दादा आहे. दादा, या वारीबद्दल, वारी म्हणजे काय आणि वारीमध्ये काय काय सामान आणतात आणि कोण आणते वारी, काय सांगशील या वारीबद्दल? ही वारी म्हणजे स्पेशली कली बोलतात याला. ही फुलं असतात ना व्हाईट कलरची. हा बरोबर, सायलीची फुलं बोलतात. ती 2 वाजता काढतात फ्रेश झाडावरून आणि ती वारी बनवतात आम्हाला. ही वारी आम्ही जन्मलो पण नव्हतो तेव्हापासून, म्हणजे आमच्या आजोबांचे आजोबा जे डोकऱ्यांपासून चालत आलेली परंपरा आहे तुमची. चारण्याची वारी होती त्या माणसाकडून त्या टायमाला. त्या टायमाला. आणि ती अजून आम्ही बनवतो सेम. बरोबर, तोच माणूस बनवून देते आम्हाला. आणि प्रॉपर त्याच्यात हे असते, मुकुटा असते, हे असते आपलं शेरा. याला शेरा बोलतात काय? इथे आहे बघा, इथे फुल, त्याला शेरा बोलतात. ते असं घालतात. परत त्याच्यात मेहंदी असते, त्याला चांदिवली असतात. आता तुम्हाला अशी बघायला भेटेल काय. बरोबर. तर याला वारी बोलतात. आता समजलं असेल तुम्हाला कशावर ना. तर मस्त आता गौरी आई सजलेली आहे बघा आणि पूर्ण घर सजवलं आहे बघा. पण स्पेशलिटी आहे पाले मानवाला. जसं केरळला गौरी आहे ना, जिथे खरं स्थान तिचं, माझी आई सांगेल तुम्हाला, तिथे पण असा मांडव आहे. ते असाच मांडव घालतात ते गेले त्या साईडला. ते सांगेल तुम्हाला सेम असा मांडव जिथे गौरीचं स्थान आहे ना, प्रॉपर स्थान आहे तिथं. मांडव आहे, असे पाले झाड. बरोबर. माझी आई गेलेली, तुम्हाला सांगेल आता कसं. आता म्हणजे जवळजवळ 20 वर्षापूर्वी. बरोबर. आणि केरळला गेलेलो. केरळला तिकडे कोचीनला मलबार बघून गौरी आहे तिकडे. मलबार बघून गौरी आहे तिकडे. ते आमची आता ही गौर इकडून समजा ती मलबारला जाते. मग तिकडे हाऊट आहे छोट. आणि तिचं गाणं बोलतो ते, म्हणजे गौरीबाई चालली म्हणजे तिला वाटेत चोर भेटतात. चोर भेटतात. ते चोर तिला हे करतात, समजा नागर करतात तिला. आणि मग ती मरबारला जाते. मरबारला तशीच आहे ती, मोठी तिची शील आहे आणि एक हाऊस आहे तिकडे. खरं तिचं सासन मलबारला आहे. आम्ही आता 20 वर्षापूर्वी गेलेली. हे छोटी मोठी मुलं किती गौऱ्या बघितल्या, पण अशीच आम्हाला शेम बघायची होती. तिकडे बघितल्या असंच शेम मांडव, पण तो दगडाने खोदलेला. कंबल
त्याला जोंधला, त्याला फुलं, त्याला पानं सगळं असंच आहे. म्हणजे जसा टँगा बनवलेला तसाच तुम्ही तुमच्या घरामध्ये आमच्या बनवला. घरामध्ये आम्ही पूर्वीपासून बनवतो पण आम्ही तिकडे कधी गेलो नाही. बरोबर बरोबर. ते आमचं नशीब समजा आम्हाला तुम्हाला मावशी बोलवलं बरोबर. मग आम्ही तिकडे गेलो, आम्ही तिकडे बघितलं. सेम आमचे गौरी सारखंच आहे ते. समजा बगीचे आहे, केल्यांची झाडं आहे, फुलं आहे, पाण्या अशीच म्हणजे त्या रोडला असाच मांडव असंच आहे. पहिला झाडं बिरं भेटली आम्हाला, केल्याची हे भेटले, बगीचे भेटले आणि मग त्या मंदिरामध्ये असा मांडव भेटला पण तो दगडाने खोदलेला होता. कोरलेला दगडाने? हा, दगडाने म्हणजे कमल बनवलं, जोनला बनवला. मांडव पूर्ण दगडाचा होता म्हणजे मांडव तो. आणि तिकडे शंकर पार्वतीचं स्थान होतं, स्थान गणपती होतं. तेव्हा समजा आम्ही हे होतो, लहान मुलं होती तेव्हा गेलो 20 वर्षापूर्वी. फुगोटा लावल्यान बघा मस्त, आणि कॅडबऱ्या लावल्यान, चॉकलेटा लावली बघा. पूर्ण मांडव घातलेला आहे घरामध्ये आणि बघा बॅकग्राऊंडला पूर्ण सजवलेला आहे पालांनी बघा. आणि गौरीचं काम अजून चालू आहे, थोड्याच वेळात पूर्ण होईल गौरी याची पूर्ण सजावट. आणि अजून एक बोलायचं आहे, हे आमचे दरवर्षाला शालू असतात. शालू गौरीला साडी घालतात ना, ते आमचे ज्यांना नवस बोलतात, ज्यांचं नवस पूर्ण होते ते घेऊन येतात. म्हणजे ज्या नवस मागतात, ज्यांचं नवस पूर्ण होते तेच घेऊन येतात शालू. घेऊन येतात, ते नंबर लावतात. आम्ही फक्त एक शालू घालतो आणि तोच विसर्जन करतो. शालू सगळं त्यांचं आहे, त्यांना हे करतो. बरोबर. ते घेऊन येतात आणि मग आम्ही घालतो आणि मग ते रात्री येतात 12 वाजता. त्यांचं काय इच्छा पूर्ण होते ते घेऊन येतात. आता किती लोकांचे नंबर लावलेले आहेत, इथून पासून 2036 पर्यंत नंबर लागलेला आहे. ते घेऊन येतात. नेक्स्ट दुसऱ्याचा म्हणजे ज्याने कोणी नवस मागला असेल त्यांचा तेच घेऊन येतात. चालेल चालेल. तर हीच परंपरा आहे, हाच उत्सव असतो गौरी आईचा, वेसावा कोलीवाड्याचा. हा म्हणजे मोदक म्हणून म्हणतात. हा गौरीची प्रसाद ही खरी आहे, ही खरी प्रसाद गौरीची. प्रसाद 5 नारळ घेतो आम्ही, तांदळाचं पीठ घेतो आणि त्याने हा बाफवतो. मग आम्ही गौरी विसर्जन करून आलो, ही आमची खरी प्रसाद. थोडी थोडी सगळ्यांना वाटतो आणि याच्यावर दिवसभर अख्खा दिवसभर दिवा चालून ठेवायचा, भिजवायला ना द्यायचं. एक याला पेटवायचं, एक शंकराला पेटवायचं. अच्छा अच्छा अच्छा. म्हणजे जो गौरीचा उत्सव आपला असते तेव्हा शंकर पण येते आणि गौरी पण येते. आता आमच्याकडे आता आम्ही गौरीचं पण सगळं आणि शंकराचं पण करणार. रात्री 12 वाजल्या दोन्ही संगाती येणार. संगाती गौरी आल्यावर ही शंकराची काठी उचलली, घुंगराची काठी शंकर झाला. अच्छा, म्हणजे समजलं शंकर. मग ती पण कोणी जर विचारलं काय तर ती पण प्रसाद देईल आणि हा शंकर पण. अच्छा अच्छा. पूर्वी जमान्यापासून आहे. गोपीनाथ पोषा मर्वे यांची होती पहिला अगोदर, नंतर बाळाराम गोपीनाथ मर्वे, आता प्रल्हाद बाळाराम मर्वे, अशा 3 पिढ्या झाली ही गौरी येते आमच्याकडे. माझी 4थी पिढी. आणि दिवेश प्रल्हाद मर्वे ही 4थी पिढी चालू आहे. आणि सर्व मर्वे कुटुंब ही सजावट करतात. कोण बाहेरचा माणूस येत नाही बनवायला, स्वतःहून बनवतात हे लोक. म्हणजे आम्ही लोक सगळे स्वतःहून बनवतात. बरोबर. तुमचं नाव काय? प्रल्हाद बाळाराम मर्वे. आणि यांचा जन्म पण नव्हता, तशी आमची वाडी नलावरून आणतो. नलावर नलबाजारवरून जन्म पण म्हणतो यांच्या बाबांचा, बोला आमच्या यांचा काका बाजारवरून आणतात. त्यांची पण 3 पिढ्या झाली. आणि आय तुझं नाव सांग पूर्ण. माझं नाव करुणा प्रल्हाद मर्वे. जो तेरडा भरतात तो कुठून आणतात ते सांग आपल्याला. आम्हाला तेरद्याला म्हणजे बोटीत जायला लागते, तिकडे बघायला लागते पहिला आहे काय तेरडा आहे का बघायला लागते, ते बघायला लागते. ते याच टायमाचा येतो. आमची सगळी मुलं, घरातली मुलं बिलं सगळी छोटी मोठी पहिला 1 दिवस अगोदर बघायला जातात तेरद्यान. का तेरद्याशिवाय आमची गौरी होत नाही. मग आम्ही जातो 1 दिवस पुरं बघतो आणि मग तिचं टाईम आलं का जातो आणि सगळी मुलं 20 जण तोडून आणतो आणि त्याची पूजा करतो. पहिला पूजा करतो आणि मग घरा घेऊन चालवतात. म्हणजे कालचा दिवस होता ना, तर गौरी चालवायची. छोट्या छोट्या मुली आपले कोली भूषण घालून, कोली वेशभूषे मध्ये डोक्यावर घेतात, चालवतात. बरोबर. आणि नंतर हा गौरी आतमध्ये आली, छोटी मुलं आली का मग हा पाळा बांधतोय आम्ही. नंतर काय लाइटिंग वगैरे करतो आणि पेरडा साफ करून रेडी करून ठेवतो. सकाळी आम्ही लवकर आमचं काम होतं.
आणि मग तिला बाईसारखं बसवतो, बरोबर, बाईसारखं, आणि मग तिचा तो सजा घालतो पूर्ण तिला सजवता. मग आणि मग त्याच्यानंतर आमचे लोक येतात उपास सोडवायला. ज्यांच्या काय मनात आहे श्रद्धा, बाबा माझं हे पुरं होऊन दे का, माझं ते, मग ते सगळं ती ऐकते. आणि तिचं वर्ष न पूर्ण होतं, इच्छा पूर्ण वर्ष न पूर्ण होतं, ती पूर्ण करते आणि तिचा नवाज घेते. आणि जर कोणी विसरलं नवाज द्यायला तर ती आठवण करून देते, तुम्ही बाबा माझा नवाज दिला ना, ती दाखवते. चालेल. धन्यवाद माहिती देण्यासाठी. धन्यवाद काका माहिती देण्यासाठी. आता ही दिनेश प्रल्हाद मर्वे यांची मुलगी, यांची पिढी आता चालू आहे पाचवी पिढी चालू आहे. बघा किती वर्ष झाली असतील. आता ही जन्माला आमची समजा गौरीच आली, गौरी चालेल. घरात बरोबर, गौरीच आली. हो बरोबर, डोक्यावर पण दिली, हो बरोबर. डोक्यावर पण दिली. गौरीच आली. तुम्ही काकाची सगळे एकत्रच असतो, सगळं सजावट पूर्ण परिवार तुमचा एकत्र येते या सणासाठी, गौरी याच्या उत्सवासाठी. साठी आम्ही सगळे एकत्र होतो. आणि ही गौरी विसर्जन काल उद्या झाली का मग आम्हाला जेवणाचं आमंत्रण असते. ते चांदी परवार आहे, काय इंगळे परवार आहे, किंवा आपला चिज्जा परवार आहे, ते तिकडे जेवणाला आम्हाला बोलवतात. आणि शुक्रवारी आमचं बस्तीचं जेवण म्हणजे अख्खे गावाचे लोक जेवायला येतात इकडे, अख्खे गावाचे. आणि जेवणाला काय असते? जेवणाला मच्छी, चिंबोऱ्याचा आंबाट आणि खेकडे, मच्छी, खेकड्याचा माना आणि बोरवली माहिती नसेल, पाकट म्हणतात, पाकाट ते माना असतो त्याचा. तो सुकवून काहीतरी करतात ना, त्याला सुकवून हे करतात ना, काही ओळी. अच्छा, त्याचा मान असते, मान असतो. गौरी आई विसर्जन झाल्यानंतर त्याचा मान असतो. विसर्जन झालं दुसऱ्या दिवशी आम्ही ती थोडी प्रसाद आम्ही सर्वांना वाटतो. हा चालेल. धन्यवाद माहिती देण्यासाठी. थँक्यू. गौरी माते की, एकविरा माते की. मंडळी समोर बघताय गौरी आईला मस्त पूर्ण सजवलेली आहे आणि साईडलाच शंकर भगवानाचा पाटणा. शंकराचा पाठ म्हणजे आम्ही त्याला आता तयारी करून ठेवतो. 12 वाजल्या का मग ते जोऱ्या मिलतीत येतात, 12 वाजल्या का जोऱ्या मिलतीत येतात ती दोन. मग आम्हाला त्याची तयारी करून द्यायला लागते अशी. आणि मग ते आले शंकर पार्वती आले की इकडे काठी असते, तो शंकर उचलतो. मग आम्ही समजतो की ते शंकर आला आणि मग ती गौर आली असं आहे आमचं. तर त्या दोघांची तयारी करून ठेवायची. 12 वाजल्या पूजा झाली की आमचा शंकर पार्वती आले धुलधुल्या डोंगरावरून येतात. शंकराचा हा समजा आम्ही सजावट करतो, सजावटीचं काम चालू आहे बघा. पाठ मागून बोलतो, पाठ चौरंग. पार्वती म्हणे भोल्या शंकरा रजा द्यावी जायला ग, आता बंधू आले ने आला ग.
आहे हिचा? किया. किया. संभाल कर आणि फुला फुलाची पाकळी केली आवरून जे आता सांगा करावं कोण नाही लानी तानी बालक करतात याच्या हाताला माफ कर माऊले आता काय करतात काय बोलतात चालतात तू क्षमा कर मी दया कर गौरी माते की जय भोलेनाथ महाराज की जय। तर मंडळी आपल्या सोबत आता आया आहे. आया नाव काय तुझं सांग पहिले. वत्सला शंकर जाऊ. काय सांगशील अनुभव तुझा कसा आहे गौरी? अनुभव म्हणजे पहिलेपासून आमच्या घरी येते, पहिलेपासून आमची इच्छा पूर्ण करते. गौराई जवळ तुम्ही काय इच्छा बोलताव ती तुमची वर्षभरामध्ये इच्छा पूर्ण करते गौराई आणि तुमचे हाकेला धावून येते. हाक मारली की ती उभी राहते. बोला आमची गौराई आमचं हे झालं आमचं ते झालं. आता मधीतच आमचं मोठं एकदम आम्हाला हे झालेलं आमचं ते माऊलीनेच आमचं सारलं. खरं सांगतो तिला बोललं आमची दर्यात थोडी होडी भरवलेली. मी बोललं माऊली गौरी माता सरी मी रातची दोन वाजता आली तिला हाक मारली माऊली आता तुझ्या हातात आहे सगळं. ती बिचारी उभी राहिली तू माझी नौका बुडाली तशी तू किनारीला लाव आणि मना तुझं तू शासन करून दाखव आणि तिने मना करून दाखवलं. त्याच दिवशी माझी नौका 2 वाजता बुडाली आणि मग तिने मला रात्री संध्याकाळी 6 वाजता तिने माझ्या किनारीला लावली. ती माझ्या हाकेला उभी राहिली. मी रातची 2 वाजता आली आणि तिच्या जवळ मी रडली की आता तुझ्या हातात आहे माझं जे काय आहे ते तुझ्या हातात आहे. तू धावली ये तू रुपाली कशी पण ये मी तुझ्या जवळ आंघोळ पण नाही केली तशाच रूपाने आले आता तू तशीच जा. पण तिने माझी नौका या बोटावर घेतली तिने करंगले बोटावर घेतली आणि तिने वर आणली. तिचं म्हणजे तिचं मी तेव्हा शासन बघलं का खरी तू माऊली माझी खरी तू माऊली माझ्या हाकेला धावलीस. मी सगळ्यांना सांगते माझी गौर ती माझी माऊली हाकेला धावणारी नि नवसाला पावणारी गौरी माते की गौरी माते की भोलेनाथ महाराज की हिंगला देवी माते की जय देवा दाव देवा. आम्ही उपास सोडवतो देवाजवळ पहिला सोडवतो. देवाजवळ सोडलं का गौरीजवळ सोडवतो म्हणजे अख्ख्या गावातल्या बाई येतात. जेव्हा आमच्या गौरीचा उपवास सुटतो तेव्हा आम्हाला भाऊ बोलवायला येतात. तर तुम्ही आमच्या घरी चला जे काय आहे त्या म्हणजे जे काय आहे ते आमच्या घरी खा. मग आमच्या घरी किती बी सोन्याचं असलं ते ना खाणार आम्ही भावाजवळ जाणार नसेल तर पाणी पिणार आणि सांगणार का आमच्या भावाजवळ आम्ही जेवून आलो. भले गरीब असेल तर काय असेल आता कोणाचा भाऊच नसला तरी पण जायचं. आता माझा भाऊ नाही मी एकलीच आहे पण माझ्या मामाची मुलगी आहे ते मला न्यायला येतात. तर चल ताई तू जेवायला जे काय आम्ही करू ते खा. मग ते काय करतो आम्ही त्यांच्याजवळ गणपती बसते त्यांची आरती होती. मग आम्ही पहिला तो निवेद गणपतीला दाखवतो मग ते खातो आणि मग आम्ही आमच्या पूजेला येतो. पण आम्ही माहेरी जेवायला जातो माहेरी जेवायला. हा आता ती कशी माहेरी आली 1.5 दिवसात तशी आमचं 1.5 दिवसात पण गेल्यावर तिकडे राहायचं नाही लवकर जेवून हा. मुख्य पाहुणे आलेले आहेत आता गौरी आईचं दर्शन घेण्यासाठी. मुख्य पाहुणे आलेत बघा. पाया पडल्यावर फेरा मारतात काय गुलाल उरलाच पाहिजे. गुलाल नाही भंडार उरलाच पाहिजे. रात्री 12 वाजता ना जागा फेरा मारायला काय करायला सगळे आवडी गर्दी होते घरात.
पाय ठेवायला पण आमच्या घरच्या लोकांना जागा नसते. असा फेरा मारतात रात्री 12 वाजता नाचतात सगळे बँड वाजते. सोन्याचा नारळ देईन पर्वते नको जाव दुबल्या माहेरी ग आता नको जाव दुबल्या माहेरी. मंडळी बघा सकाळी पूर्ण खाली खाली होता घर, आता पूर्ण भरलेला आहे बघा. पूर्ण सर्व मंडळी पाया पडण्यासाठी आलेली आहे. पार्वती म्हणे भोले शंकरा रजा द्यावी जायला ग आता बंधू आले ने आला ग. तर मंडळी आपले सबस्क्रायबर आहेत, आपल्याला भेटले. काय नाव काय तुमचं? मुपेश. व्हिडिओज बघता ना, कशा वाटतात व्हिडिओ? मस्त. कुठली बघितली व्हिडिओ? धन्यवाद धन्यवाद. असंच सपोर्ट ठेवा आपल्याला, असंच प्रेम राहू दे आपल्यावर. धन्यवाद. बोला गौराय माते की.
मंडळी समोर दिसते तुम्हाला गौराई आई आणि शंकर देवाला बघा अंगात आलाय।
नोकरी लावून द्यायची मोकला करून देईल सगळे बिरींचे एकेमेनी व्हा आता वादे दुश्मन तुम्ही दूर करा बालिका. मी दीड दिवसाची पाहुणी येतो, मी कणाला येतो बालिका, तुमच्या आनंदानाला येतो बालिका. हसा खेळा मजा करा बालिका, मजा करा बालिका. सगळे जण एकेमेनी व्हा बालिका. आम्ही सरके आता अशा नाही असंच ठेवा, सगळ्यांना असंच ठेवू, सगळ्यांना असंच बघा. मग पुढच्या वर्षा गौरीचं घर बांधलंच पाहिजे. नाही बांधलं तर आम्ही गौरीवर आगा येऊ. बांधलंच पाहिजे, फुटके घर बांधलं पाहिजे, बांधलाच पाहिजे गौरीचा. सगळ्यांचे घर बांधून देते गौरी. गौरीचं घर का नाही बांधेल? बांधलंच पाहिजे गौरीचं घर. सगळ्यांचे घर गौरी बांधून देते. शान करते ना बस जाईल कोणती नजर बदल बालिका मी तुमचं बांधून देईन बालिका. बालिका सुधरीन बालिका, घाबरू नको, हल्लू हल्लू करीन बालिका. इसाचा पेला वरीन, अमृताचा पेला गवा खरी बालिका ना ती वलखू नको बालिका. बोलू नको डाकू, मी करीन तुझी इच्छा तेव्हा खरी म्हणते. ते उभे राहिले पाहिजे असा आशीर्वाद चांदीच्या न दिला पाहिजे. आम्हाला टांगता ठेवायचं नाही, बस झालं. आम्हाला ताकद हिंमत सगळं काम धंदा दिला पाहिजे. असे आम्हाला टांगते आम्हाला डोकऱ्याने ठेवायचं नाही, असं बघावचं नाही. उभे राहिले पाहिजे आमचे डोकरे, डाव्या बाजूला उजव्या बाजूला डोकरे उभे पाहिजे. असे आम्हाला टांगता नाही बघितलं नाही आम्हाला टांगता नाही पाहिजे. आम्ही उभे करावचे, आम्हाला ताकद हिंमत दिलीच पाहिजे. आमचा भरोसा आहे, आमचा विश्वास आहे. म्हणून आम्ही यो शब्द आज बोलतो, आम्ही वर्ष बोललो नाही. दोन दिवी आहे असे आम्हाला धर्तरीला उभे राहिले पाहिजे. आम्हाला टांगता नाही पाहिजे. घाबरू नको, काय आहे ते करू पूर्ण. कला घाबाळला खरे काय करे काय आम्हाला नाही पाहिजे. मना उभं दिवे आमचे दिसलेच पाहिजे म्हणजे पाहिजे. आम्हाला डावा उभा लागलेला नाही पाहिजे. एकाचे 4 दिसतील दिवे, 4 दिसले पाहिजे. एकाचे 3 बिल्डिंग भांडील्या तुझ्या भांडील्या बीज पाहिजे अतिशय चरणी पैपर आणि संगत वाईट लाईन चोर नाही त्याचं चांगलं करीन ते बघ. वाईट लाईनीला पहिला नोकरी लावीन मग तुला छोकरी दे. वाईट संगत चोर मस्तरांची संगत चोर तू नाही तुला चांगलं केलं नोकरी पण लावा.
जोरात वाजवत राहिला पाहिजे असाच ना अनाऊचा बालिका 12 वाजेपर्यंत थांबवायचं कालावची होती रजा पाहिजे ते मी कशी 1.5 दिवसाची येतो पाहुणी अर्धा दिस नाही निघे अवतार कणाला घेतो तुमचे बघीन घेतो अंबरनाथ सोडून आहे कणा बघीन आहे तुमचे बघीन आहे चस्ता नको करू अजून चांगलं करील एक कुलदेवत सुटले नाही जेले बालिका कुलदेवताला विसारतेस बालिका कवऱ्या लांबू आणू बालिका तुमचे कायू देऊ गो देवाचे तुम्ही चरणी जा आणि त्याला नमस्कार करा सगळं काही चांगलं सगळं काही चांगलं पहिला तुमचे कुलदेव मग तुम्ही बघितलं जा काशीला जा पहिला तुमचे कुलदेवताची पूजा करा मग तुमचं नाही चांगलं करीन ते बघा वर्षाल नाही हो बोला नाहीतर वचन द्या ना ते देऊ नको आता हो बोलशाल मग करशाल ना पूजा करशाल का नाही मेनी तुम्हाला दिवा दिला दिक्काला लावाला पण तुम्ही आम्हाला विसरता आम्ही तुमकन काय नाही मागू खाली आम्ही उठाचे धनी आमची रोज तुला कर बालिका नाही तुझं चांगलं केलं ते बघ बालिका एक टाइम माझे बघीन काढ दोस्तरांच्या बघीन एक टाइम काढतेस माझे बघीन काढ बघ तुझं नाही चांगलं करी आता पुंजेला लाग बालिका कव तरी एक टाइम कर पण कर बालिका घाबरू नको तू पण देवाला विसरते आटलानी आणि देवाचे पाय पण लांबशी पाय नको परू वीर का सुटली ना जेली वर्षाल नाही हो बोला तर मंडळी आपल्याला सबस्क्रायबर भेटले वेसावा कोलीवाडीचं बघताव ना व्हिडिओ बघताव नाही आवडता नाही व्हिडिओ धन्यवाद ओळख दाखवल्याबद्दल कुठले गल्ली येतली तुम्ही गोमा गल्ली ट्युशनचा व्हिडिओ घे चाललाय घेऊन ट्युशन काय मागलास दुसऱ्यांनी बोलते लग्न होऊ दे माझं काय मागलास युट्यूब चॅनल चालून बोलते लग्न होईल लवकरच होईल पुढच्या वर्षा जोरीशी येईल त्याला दोघांना बोलून ना दाखवी नाही पाठवल्या तिसऱ्या मला उचललो करते बालिका शेवटचा महिना आहे तुझा लयच रातची जाऊ नको शेवटचा महिन्याचा पावसा नाही गेला
झालेला आहे आणि आता बँडवर सर्वजण नाचते. गौराई माते की, एकविरा माते की, एलकोट एलकोट सदा आनंदाचा.